गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आईला आता बघ इकडं झोप यो यो अहो नेहमी तुका झोपले तिथं झोपलेले असतात म्हणत हे बायको हा मी काय म्हणतोय बिबट्याने मारून टाकलं का काय तात्याला इकडं मी ना नुसतं लोकांना मारूनच टाका एकदा आवाज बघ बरं तिकडून येतोय का इथून आवाज देणार आहे का मग उठवा ना त्यांना गोरलेला आवाज कुठं अरे हा तोंड इकडे नाही का उठू का खरं उठू उठवा ना खरं उठू का अहो दिन एक ठेवून मग बरं उठतो तात्या हा घ्या जवळ नवरा इथं जवळ आहे त्या दिले सोडून आणि मंजुळाबाई जवळ या अरे तसं नाही सदा मी तुला पाहिलंच नाही मंजुळाबाई माझ्या फुल साईडला होत्या अच्छा आणि ते पुढे दिसल्या आता मला वाटलं आपल्यामुळे तिला लागलंय कोण म्हणजे पाय रे अच्छा पाय आपण आता चोळाय नको का काय चांगलं कंबरड मोडलंय तात्या तू तरी बघ कंबर रवान तुम्ही काय करता राहता त्या बरोबर तुम्हाला अक्कल आहे का नाही अशी उठवतात का माणसांना आता मी काय करू मला वाटलं हातातून उठवताय का कायमचं उठवून अगं टाकताय? बायको मॅटर तेवढं सिरियस आहे सिरियस आहे हा हो तात्या बिबट्या सुटलाय बिबट्या अरे बिबट्या सुटलाय 10-15 दिवस झाला आप चालली बिबट्या सुटलाय अजून आपल्या गावात आलाय का काय ऐकू नका लोक काय पण माने त्यात तुम्ही आपलं मजा पळा झोपल्या मला त्या काय तुम्ही सिरियस घ्या ना राव फोन आहे मग काल व्हिडिओ काढलेत आपल्या गावात समजा लोकांनी बिबट्यानी हा बिबट्याने बिबट्याने येऊन सगळ्यांनी सेल्फी दिलेत नीट सांगा की काय सांगताय ते अगं बरं काय माणसांनी व्हिडिओ काढले बिबट्याचे त्या मुद्द्याचं सांगतो मुद्द्याच नाही मंजुळबाई हा. तुम्ही अलीकडे सरा हा म्हणजे तुम्ही मला सांगा काय झालं अहो तात्या बिबट्या सुटले गावामध्ये आणि लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले बिबट्याने व्हिडिओ काढले लोकांनी व्हिडिओ काढलेत बिबट्याचे तू मध्ये बोल नको दोन शाणी माणसं बोलतात ना हा म्हणजे बाई अलीकडे सरा हा. अरे आम्ही म्हणजे तिच्याकडून तुला सांगता येत नाही सदानी बरोबर म्हणजे खरोखर सुटलं का काय व्हिडिओ मग काय तुम्ही चारी साईडनी उसत बसले झोपलेत अक्षरशः ही गोष्ट खरी आहे बरं का पकडून गेला तर काय करता बघा ना बघा चारी बाजूने बघा का सगळा ऊस आणि मध्ये कुस मी झोपलेलो तुम्हाला माहिती का काय झाले? थांबा आमचं चाललंय हा काय तुम्हाला माहिती का काय झाले कोणाला सांग. बोलले का पुढचं चल चल बोलले का तू बोल नको बरं आम्ही दोघं बोलतोय ना हा, बोला, बोला, तुला किती वेळा सांगितलं मंजुळबाई इकडे ऊसात बॅट येत असताना तुझ्या नवऱ्याला घेऊन येत जाऊ नको म्हणजे ती डिस्टर्ब करते ना मग बोलून देतो ना. तात्या राव काही पण बोलताय बरं हा पुढची स्टोरी मी सांगतो ऐका बरं आता तुम्ही गडबड करू नका काय झाले काय घडले नीट सांगा बिबट्या सुटला हे 8-15 दिवस झालं आपोआप चाललेली पण अजून काय आपल्या गावात बिबट्या आला नाही आणि तुम्ही तेच शिल्या बातमी मला सांगा आला नाही म्हणतो तुम्ही हा. आयला तो बिबट्या आला आमच्या दारापाशी हा आणि ना तुम्हाला सांगतो तात्या त्यांनी नजरच ठेवली होती हो. असं शेतात मी गेलो हो. आणि तिकडून तो आला पांगपुंग 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 बिबट्या हा रिंगटोन लावली होती त्यांनी हा. मला तर वाटतंय आला आणि नेली ना राणीला उचलून बिबट्यानी हा तिला सावरायला पाहिजे बाय तुटली ती अक्षरशः हृदयानी मनानी नाही ना थांबा म्हणजे तुझ्या बहिणीला तुझ्या मिहुनीला उसात नेली आबाच्या राणीला बिबटीने उसत नेली उसत आता काय करत म्हणजे बिबट्याने राणी नेली आणि तू काय करतो तू काय करता बघा ना तिथंच बघत बसलेत हा? ना. तुम्ही मला मारता काय अरे तुझ्या मिहुनीला नेऊ उसतात नेऊस तर तू काय करतो तू न्यायची उसतात तिला म्हणजे तू सोडवायची तिला बिबट्या ताब्यातून
बायको माझी आहे का तुमची? अरे बायको तुमची आहे पण आता तिला सांभाळायला पाहिजे का नाही कुणीतरी. अहो पुढची स्टोरी तर आहे हा, का हा. लका ते गेली बिबट्या घेऊन गेला राणीला उसात. हा आणि मी गेलो काठी आणायला म्हणलं आता मी तिला वाचवणारच. बर बर मग हा तेवढ्यात आहे ना तो आमचा मेवना नाही का कोणतो वाळागडी. हा हा तो झाडावर चढला होता. हो मग झाडावर उडी मारून मला वाटतं तो तिला लात मारणार होता बरं का त्या बिबट्याला. हा. पण त्या बिबट्याने त्याचं ढुंगारा धरलं अयो असाच फार एक तर गडी एवढा बारीक हा. दोघांनी एवढी एवढी सर हा. आणि एका गास केला अहो, तात्या काय म्हणताय माझा भाऊ आहे तात्या. म्हणजे त्याला चला मी घेऊन गेला. म्हणजे बिबट्याने एकावर एक फ्री. आईला त्याला वाटते वापर चालली का नको. हा. आईला अवघड झालं गडे. म्हणजे आजपर्यंत ऐकलं होतं की ती बिबट्या फक्त इकडे तिकडे हिंडतोय होय. पण आता प्रत्यक्ष आपल्या गावात आलाय. आलाय. अरे मग एक काम काहीतरी करा राव तात्या. मग काय केलं पाहिजे तात्या तुम्ही काय करा ते वन अधिकारी लोकांकडे नाही का स्कीम राहते बघा बिबट्यानी माणसं मारल्या का त्यांना पैसे भेटतात घरच्यांना भेटत ना. मदत म्हणून बघा ओ लय गरीब आहे त्याचे आहे माझ्या आई तुम्ही रडू नका म्हणजे तुम्ही रडू नका. मी आहे. मग ते रडलं की मला तिला सांभाळावं लागते. तिला सांगून रडू नको. तात्या तुझ्या बायकोला आवर. तू ग बस. हा म्हणजे नाही काळजी करू नका का म्हणजे बाई मला माहितीये तुम्ही इकडे त्यात मेवणा इकडे आला मेवणे इकडे आला, दोघांना बिबट्याने नेलं म्हणजे तुमचे आई बाबा उघडे पडले म्हणजे त्यांना आधार नाही राहिला कोणाला. हा आणि तात्या मी काय म्हणतो ऐका ना ते पैशाचं येईन तेव्हा येईन गाववाल्यांकडून काहीतरी मदत द्या ना. मग आता त्यांची मैद बीत करावं लागेल ना आपल्याला. हो अरे माहित करा पण डेड बॉडीच नाही ना गावली. त्याचे कापड जाळू ना तिथले शेतातले. तिला गप बसवा रे. आपल्या पुढं बाय रडली की आपल्याला देखवत नाही. पण मला ऐका ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका मंजुळाबाई. आणि ऐका सदाशिवराव आपण काय करू मी त्या लवकरात लवकर गावातल्या 2-4 अधिकाऱ्याला भेटतो ग्रामसेवकाला अमुक तमुक आणि वर तालुक्याच्या लेवलला वन अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर तुमच्या त्या दोन्ही कार्यकर्त्यांना शासनाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि तू म्हणला तोपर्यंत शासनाची मदत येऊ तर मी गाववाल्यांसंग बोलतो आणि गावाकडून वर्गणी गोळा करून तुम्हाला देतो. मग झालं का नाही. चालतं येऊ का. हा चालत नाही आला जा जाऊ का तात्या. जा 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 सांगितलं होतं मला शेतात काम नाही करायला नाही घेऊन नाही. जा. जा बाबा जा त्याच्या आईला त्याच्या पेपट्या आला जपून झोपा जरा नाहीतर हे येऊन अवघड जा. बाबा बिबट्या चावून आईला. जाईल. काय ना बिबट्या आला चाला आणि त्याच्या आईला नेलं तरी राणीला नेले त्या एका एक फ्री काय करणार आता कोणाचं करण कोणाचं खोटं. तो मग जरा काय आबासंग बोलून जरा ह्याच्यावर काहीतरी थोडा काढला पण चला बाबा आपण पण निघावं इथून बिबट्या आला तर आपल्याला ते उचलायचा त्याचं काय खरं येतं चला पांडुरंगा. वय पांडू काका लोक की. म्हणतात बिबट्या आलाय. अरे बिबटे वय अरे सारखे बिबटे येणार जाणार हे सारखं चालू राहतं. सारखंच. अरे लोकांनी जंगल ठेवली नाही काहीच नाही मग ते बिबट्या कुठं शिरणार. आपल्या इथंच लोक येणार ऊसानी येणार इकडे तिकडे फिरणार हे चालूच राहणार याचा काय विषय दावा. अहो तेव्हा आमच्या मामाच्या गावात आलता मग ते शेळीचं कोकरून नेलं ना. अगं शिळीचं कुकरू नसलं मग शिळीचं करडू म्हणतात करडू करडू ते नेलतं. हा नेते अरे ते सावली बरोबर करडू बिरडू. अरे काय काय ठिकाणी बातम्या वाचल्या का नाही. अरे लहान मुलं धरून नेली अशी पकडून मोठ्या मोठ्या माणसाला बी ये जा करतय गाडीवर जाताना बी असं झडप टाकते हे करतय बिबट्याची लई भीती आहे सध्या. आणि आयला आपण होय रे आपण इथे ऊसात बसलोय आपलं सावध राहा बरं काय आईला रे. अरे आता आम्ही वर जाऊन आलो. अक्कल विकल आहे का नाही रे. पांडवा काय जागी बसलायला का तुम्ही तुम्हाला कळतंय का नाही. अरे लगा ऊसात बसलो एक तर बिबट्याची भीती त्याच विषय तू लागला करायला. तुम्हाला कधी घरी सांगितलं नाही का रे काय? ऊसात बिबट्या फिरतात म्हणून. हा? अरे असल्या ऊसात येऊन बसलेत राव काय चाललंय तुम्ही काय करताय. पांडवा हो ते तर जाऊ द्या आमच्या राणीला बिबट्या घेऊन गेला. राणी हा कधी तुम्हाला काय सांगू राव तिथं आहे ना आम्ही शेतात काम करत होतो हं. असा तो पाळण्यात ठेवलाच होता बाक्का दिशेने उडी मारली फाक्का दिशेने घेऊन गेला. अयो आणि थोड्या वेळाने ना हं. मी लाकूड आणायला गेलो म्हणलं मारावा त्याला बघतो इकडे तिकडे कुठे बिबट्या नाही पण तो वर मला चपट्या दिसला. कोण म्हणजे आमचा तो याडा मेव ना मेवणा. पाप्या पाप्या पप्यावर होता. पप्याला म्हणलं खाली ये झप्पा दिशेने परत बिबट्या आला पप्याला पण टप्प्या केला. खायला रे मग दोघं पण गेली. दोघांना गेला राव
राव अरे लय अवघड आहे, लय त्याला इथं आहे ना भीतीच वाटायला लागली तू असं आयला म्हणलं लय अवघड झाले राव तुम्हाला सांगतो आता काय करायला पाहिजे ना आपण आता काय नाही करायचं बिबट्यापासून सावध राहायचं सगळ्यांनी सगळं मोबाईल चालू ठेवायचं कुठं अलर्ट ठेवायचं गाणी लावायची इकडे इकडे फिरताना आहे ना कामधंदा करायचं बोलत बोलत चालायचं काठे जवळ ठेवायचे ठेवायचं आणि बिबट्या आवाजाने येत नाही मग नाही हे खरंय बरं का आपण आहे ना गावात काहीतरी असं ही मीटिंग बिटिंग घेऊन सांगितलं पाहिजे समजा लोकांना रे सावध केलं पाहिजे सावध खरंय, केलं पाहिजे, खरंय. सावध केलं. पण मी काय म्हणतोय बिबट्याला जर कधी येऊ शकतो आपला इकडं होय अरे पण मी बिबटे- काय म्हणतोय पांडवा हा ते वन खात्यामध्ये माणसं बिबट्याने नेल्यावर पैसे भेटतात का हो? अरे हा ए भेटेत की पैसे भेटतात ना मग तेवढं जरा करू आपलं बरं का माझ्यासाठी सांगा जरा कोणाला तरी आणि ऐका ना ते वन खात्याचं मरू द्या बाजूला हा. पण यांच्या घरचे लय गरीब आहे हो थोडीशी मदत करा ना त्यांच्या घरच्यांसाठी हा? आम्ही काय करायचं आता? काय नाही आपण लोक वर्गणी करू तुला काय करायचे गावात फिरू ताते हे ते आबा साहेब हे सगळे आपली टीम आहे फिरू आणि त्यांना वर्गणी करून देऊ आपण त्यांना बरं बरं चालते करा राव वर्गणी करा आणि त्याच्या आई बापाला राहून पाठवू आपण तेवढं पोस्ट चालतंय, बरं चालतंय. का बरं का पांडवा करा तेवढं थँक्यू करणार रे तू यासाठी करणार का होय होय कोणासाठी करणार? होय होय थँक्यू बरं का बरं चला जाऊ आपण आता हा? जा जा जाऊ का मी जा सावकाश जा सावकाश जा बिबट्या यायचं नाही तर संध्या मी काय म्हणतोय आपलं बी चल काय बिबट्याचं लयच वातावरण खराब चल बाबा. आहे चल 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 इकडं चल ह्या बाजूला मग सपना काय म्हणतेस आज काय येल्लो काय बाबा हा कॉलेजला नाही ना गेले डायरेक्ट इकडे आले तुमच्याकडं का नाही गेले कॉलेजला अहो मला इच्छाच नव्हती द्यायची मूड नव्हता म्हणायचं तेच. मूडवर कॉलेज चालले बाबा म्हणायचं पण काही म्हण बरं का सपना ह्या ड्रेस मध्ये ना तू भारी दिसतीस थँक्यू ते पिंक कलर एक हे एक मॅचिंग आता ते मी हे कपडे घालायला सोडून दिले ते बरं का परत अरे ते काय झाले तात्याचा नाही नाद असतो हे असली चट्टीपट्टी कपडे घाल नको तात्यामध्ये खादीचे कपडे घाल मग जरा भारी दिसतोय मग मग आता कसं तुला काय वाटतं पांढरे कपडे घालू नको तू पांढरे कपडे घालून देत नाही तात्या म्हणते पांढरे कपडे घाला कोणाचं ऐकावं काय ऐकावं कळत नाही नाही. चांगला दिसतोय हा शर्ट पण बरं का हा आहे ना मग ठीक आहे तसं चल बाकी मग कॉलेजला आज गेलीच नाही म्हणायच तू नाही गेले इच्छाच नव्हती मूडच नव्हता माझं तर कॉलेज असं बुडवत जाऊ नको बाबा शिक्षण पण महत्वाचं आहे पुरी तुमचं पोरींचं काय झालंय माहिती आहे का आजकाल शिक्षणाला तुम्ही महत्वच देत नाही पण त्याचं काय टेन्शन भाईसाहेब स्वप्न तू इथं अरे त्याच्या आईला काय विचार नाही पुस नाही डायरेक्ट आलाय ते घुसला येतं बांड्या कुत्र्या गत लागला का मला सांगायला काय बन्या गोष्टीचं काय इकडे काय करतोय ऊसाच्या कडे काय बन्या हा काय नाही असंच स्वप्नाला शोधत आलो तुम्ही स्वप्नाला शोधत हा. का काय नाही असं झालं असेल काय रे तू आज कॉलेजला का नाही आली अरे माझं डोकं दुखत होतं जरा म्हणून नाही आले भैया साहेबांसोबत इंडियाला तुला डोकं नाही दुखत ए तुला काय करायचं रे अरे तू त्याच्यावर काय एवढा रुबाब करतोय बाबा तू का तिचा भाऊ आहे का बाप आहे का काय एवढा रुबाब करायला लागला तिथं अरे ते मी बघून घेईल ना तुला काय करायचं बाकीचं त्या गोष्टीचं हा त्याच्या आईला देतील काना घाल ठेवून म्हणजे तुम्ही एकाच कॉलेजला आहे का दोघं हा माझ्याच वर्गात येतो हा. तुझ्या वर्गात आहे का तू हा. बर 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 जरा लक्ष ठेवायचं सपनाला कोणी त्रास नाही दिला पण याची काळजी घ्यायची आलं का लक्षामध्ये मला काही त्रास द्यायचाय त्याला विचारा कॉलेजमध्ये माझा किती दबदबा आहे हा अख्ख्यांची क्रश आहे मी क्रश 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 आहे क्रश हा हा म्हणजे अख्खं कॉलेज तुझ्या लाईन हाणतंय बाई हा मग आणि तू मी हा? मी लाईन नाही हा, आणत. तू अभ्यास ध्यान करतो. ठेवायचा, अभ्यास करायचा उलट सपनाच्या आसपास कुणी आलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हा. सपनाला कुणी त्रास देणार नाही याची काळजी घ्यायची कळलं का गोष्टीचं मला जर कळलं सपनाला कोणी त्रास दिला तर मग तुम्ही आणि मी आहे, लक्षात ठेवायचं बरं ते जाऊ दे काय एवढं गडबडीत येण्याचे विशेष कारण अहो तुम्हाला नाही कळलं हा, काय बिबट्या सुटलाय अरे आता सपना 10-15 दिवस झाले ते बिबटे सुटल्याची अफवा आहे हा मग आता पलीकडच्या गावात आला इकडच्या गावात आला तिकडच्या गावात आला आता काय काय ठिकाणी आलाय पण त्याच्यात यायला अफवाच जास्त आहे अजून काय आपल्या गावात आला नाही टेन्शन नाही. घेऊ नको हा अहो ती सदाची मेवणी नाही का हा राणी हा अहो तिने बिबट्याला नेलं ना तिने बिबट्याला नेलं नाही बिबट्याने तिने लिहिलं हिला म्हणलं का मला काय सांगता येत नाही हल्ली कोणाचं कोणावर प्रेम होईल मला वाटलं बिबट्यावर प्रेम म्हणून बिबट्या म्हणजे बिबट्याने सदाच्या काय ते म्युझिक नेलं हा राणीला नेलं हा आणि त्याच्या मेवण्याला पण नेलं अरे बापरे पप्या! पप्प्या काय खोट काय काय चेष्टा करू नको गेला त्याची अहो चेष्टा नाही करत हा. अहो, कालच आम्ही पप्प्या काका आणि मी बसलेलो उसात पप्या काका पप्प्या काका पांडे काका पांडे अरे काका पांडे अरे आईला ह्यो काय कडे दारू बिरू पित नाही ना बाबा तू काय एवढत नाही ना नाही नाही अरे तो
पांड्यान तो उसात बसला होता हा. अरे त्या पांड्या पोराला घेऊन उसात जायला लागला का काय असलं भानगडीत अहो ते मला ऊस खाऊ हा, त्यामुळे ऊस. बसलेलो ऊसाच्या कड्याला आम्ही हा दोघं बर मग आणि मागणं साधा काका आला मागून आला का मागणं हा, मग? सांगायला हा बसलो आम्ही त्यांनी सांगितलं की त्या मेवना आणि त्या पप्पाला नेलं आईला ए सपना याला ही जर गोष्ट चेष्टेच्या विषयी बाजूला होते ही जर गोष्ट खरी असेल तर मात्र भयानक अवस्था आहे बिबट्या येऊन जर राणीला आणि त्याच्या ह्याला घेऊन जात असेल तर उद्या तुम्हाला आम्हाला घेऊन जायला वेळ लागणार अरे मग काळजी घेतली पाहिजे बरं अरे बाबा बरं झालं तू सांगितलं आणि तू बी असं इकडे उसात इकडे तिकडे बोंबलत हिंडू नको आलं लक्षामध्ये काय आहे ना तुला घेऊन जायचं एका घासात तुला नाश्ता करून टाकेन तो बिबट्या हा हा चालते जातो नीट जा हा, घरी जा, जा. तुम्ही पण जावं घरी हा, 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 जा जा बाय बाय सपना हे बघ आतापर्यंत फक्त अफवा होती बिबट्या सुटला अरे पण तो बिबट्या आपल्या गावात आला ना अरे तो राणीला लिहिलं म्हणलं तर काय गोड गोष्ट झाली की हा ना अरे पण ही गोष्ट खरी का खोटी जर आपण शनिशा केली पाहिजे कसा आहे तो सगळ्या जरा काय मला कार्य करताय पण मला एक गोष्ट कळत नाही ते बिबट्याने राणीला नेलं ठीक आहे मग त्याच्या मिळून याला ह्याला कशाला नेलं मला काय वाटतं माहिती का बिबटीचे काय वापर का एका फ्री नाही चेष्टाचा विषय नाही जाऊ दे बरोबर आपण काय करू माहिती का एक काम कर सदाच्या घरी जाऊ चला चला बघू चला जाऊ खरंच आपण शनिशा करू किंवा नेलंय का नाही आता व्हायचं कसं गेल्या आप हो नको हं? ठीक आहे, चल चला पांडवा काय रे तिच्या आईला आजकाल दिसत नाही बरं का तू बरं का हा काय करतो काय अहो आबा मी उद्योगधंद्याला लागलो या धंद्याला लागला हा धंद्याला कसला धंद्याला लागला धंदा म्हणजे मी आहे ना 2 गाया घेतल्यात एक हा. काळी आणि एक पांढरी 2 गाय घेतल्या हा. एक काळी आणि एक पांढरी पांढरी. वा 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 दूध कोणती देती काळी काळी का दूध देती हा. आणि पांढरी अहो ती पण देती देती वय हा. 2 गाय घेतल्या हा. काळी आणि पांढरी काळी आणि या पांढरी. गावात कोणती खाती काळी खाती काळी गाय गावात खाती हा. आणि पांढरी गाय दगड दोंड खाती दगड दोंड खाती हा मग ती गाय म्हणली होती काय खाईल गावातच काही नाही का मग काय खाणार 2 गाय घेतल्या आईला काळी आणि पांढरी वा 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 हे ती गाय बांधतो कुठं गोठ्यात कंची काळी काळी बी बांधतो हा आणि पांढरी तिथंच बांधतो शेजारी 2 गाय घेतल्या 2 गाय घेतल्यात गोट्यात बांधतो काळी आणि पांढरी आबा कवर काळी आणि पांढरी चालायचं गाय म्हणली तेच आबा. खाणार की काय ते पांडव्या संग गप्पा मारत बसलेत हा. काय नाही, थांब, मला सांग तू मला सांग थांब. हो थांबा आबा हा, मला बोलू दे हा, की बोल, बोल, हा? बोल बाबा. एवढं तडतड बोलते मी काय माणूस नाही होय अरे हो अरे मला बोलू दे तर खरं मग ते मग तुझा माणूस येईल ना बरं, हा? बोला, बोला, बावळं बोला. त्याच्या आईला अरे त्याच्यासाठी गप्पा मारायचो काय गाड्या आहे अरे, का हा? अरे मी गप्पा चांगल्या माणसांना मारतोय ना हा का त्याला काय शिंगा आल्यात हा नाही काय तो तिकडे मारतो लोकांना हा बरं काय टाइमपास करत बसलेत काय माहिती त्यांच्या संग तुम्ही पण. अरे, बस काय? बस बस तू बस इथं. तू इथं बस काय तू पांडवा आहे पांडवा कधी काय कंटिन्यू त्याचा नियम नाही बरं का त्याला त्यांनी 2 गाया हा घेतल्या का? एक पांढरी एक काळी ते विचारतो त्याला कुठं बांधतो तो गोठ्यात बांधतो तो घेतलाय अहो, कुठं बांधणार आबा? तिथंच बांधणार आता तुमच्या 2 शहाण्या माणसात काय बावट गोष्टी घडणार आहे तेच होणार आहे बापा असं म्हणते का मला दे की. बापाला नाही हो हो आबा थांबा की राव. तू येऊ दे मी का? तुला सकाळ जर फोन लावतोय तो फोन चालू नाही का अहो ते एरोप्लेन मोडवर होतं एरोप्लेन मोडवर प्लेन मध्ये गेला फोन नाही हवेत, नाही हवेत. एरोप्लेन मोड अहो तो मोड असतोय आबा फोन मध्ये काय मोड होईल त्याला मला नाही कळायचं आबा ते मोड बरं 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 ते त्या मोडवर किंवा कोडवर काढ बाई एकदा काढला आता लागल बरं phone. काय शोधत काय होती मी पण तुला शोधत होतो पण तू का मला शोधत होती अहो आबा तुम्हाला कळलं का काय काय गावात बिबट्या सुटलाय बाबा बिबट्या सुटलाय आता सतर्क राहायला पाहिजे सगळ्यांनी तू तू मला तुझी काळजी आहे, लक्षात ठेव तू सतर्क राहा मला काळजी आहे ग बिबट्याची का अगं, तुझी नाही, मी काय म्हणतो बिबट्याची तुझी काळजी आहे मला बरोबर 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 मी पण आहे ना त्या शेतात फिरत होते हा तेव्हा तो चंदू आला तो चंदू माझा क्लासमेट आहे ना तो आला काय? त्यांनी मला सांगितलं काय? अगं सपना इथं कायला फिरती हा. तो बिबट्या आलाय तो सध्या आलता सांगायला पांडवा तुम्ही पण होते ना संग बस आजपासून तुझं फिरणं बस तू त्या शेताकडे अजिबात जायचं नाही त्या उसाच्या शेताकडे अजिबात जायचं नाही हा नाही आबा, मी समजूतदार आहे मी समजून सांगू शकते कसं समजून सांगू शकते अजिबात जायचं नाही म्हणजे सांगितलं नाही पांढा तू एक काम कर त्या तुझ्या त्या लाल पिवळ्या म्हशी आहेत ना आपलं काय त्याच्यावर काय येत ना हा, ते ते- सारायचं ते पण सामान. पण हो, जा. आबा, पण बिबट्यापासून सावध राहा हा, लई शाडा त्याच्या आईला त्याची कुठं नाव लागती चला आबा कुठे टाइमपास करत बसले काय हा मग ना. तुम्ही पण ना त्याच्या आईला हा काय मस्त गार्डन आहे ना हो ना एकदम असं तुला रोमॅन्टिक वाटत नाही का इकडं वाटतंय खरं
आहे ना? पण आज तुम्ही पहिल्यांदाच लयच रोमॅन्टिक झालात. हा आता व्हावं लागतं थोडं रोमॅन्टिक. हा ना, काय सांगायचंय? ऐक ना, हा एवढा भारी मस्त असा लाल सूर्य आलाय, हा एवढं भारी गार्डन आहे, हा एवढं भारी आपण दोघे बसलोय, हा. छानसं गाणं म्हणलं मग. गाणं हा? कोणतं म्हणू? म्हण की आता एवढं सिच्युएशन दिलं की मी तुला, शेती गार्डन हे ते आपण दोघं. हिरव्या हिरव्या झाडांची वा. पिवळी पाने झुलताना, आहा. चिंब चिंब देहावरुनी वा. श्रावण धारा झुलताना, आहा. हा दळवळणारा गंध मातीचा मनात मिसळून जाई, हा उन्हाळ वारा सूर प्रीतीचे गाणे सांगून जाई, या शब्द सुरांच्या लाटेवरणी साध ऐकुनी होई राधा ही बावरी. राजा को रानी से प्यार हो गया. हा त्याच्या आईला सगळं कसलं प्यार हो गया. काय ती राणी 2-4 दिवस भेटली नाही ना, त्याच्या आईला उदास व्हायला लागले. कुठं गेली राणी? ए राणी, इकडे इकडे ये. नमस्कार आबा. अरे वा 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 वा, आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे. कुठं चालला होता? कॉलेजला चाललो होतो. कॉलेजला? कोणत्या कॉलेजला आहे? आपल्या तालुक्यात तालुक्याच्या कॉलेजला आहे होय? आईला वा 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 वा. काय शिकतो काय? FY ला आहे. या फॉईल आहे का? वा वा वा. अरे ते आमची सपना बी आहे ना कॉलेजमध्ये. माझ्याच वर्गात आहे. हो का? हो. वा 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 वा. अरे पठ्ठे. मग कसं वजन आहे का ना आमच्या सपनाचं कॉलेजमध्ये? हो. पण लक्षात ठेवायचं बरं का. आणि तुझ्या मित्र सगळ्यांना सांगायचं, सपनावर अजिबात नजर ठेवायची नाही. काय ठेवायची नाही? नजर ठेवायची नाही. नाहीतर मग काय माहिती तुला? हो. आबासाहेब नकटे 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. किती? 15 वर्ष. हो. हा. काय काय पोरान बरे इथं बारक्या पोरान बरोबर का पाहण्यात बसल्या वेळ अरे एकटा होतो मी. काय झालंय, थोडं उदासीन तर वाटते मला जरा, म्हणून घेतलं त्या पोराला बोलून गप्पा मारायला. पण ठीक आहे. हा. तू कुणाला काय ती कॉलेजची पोरं आपली एवढीची आणि त्याच्या पोरावर ठोकतोय 15 वर्ष जेलमध्ये. 15 त्या पोराला काय करायचं 15 वर्ष जेलमध्ये? तसं नाही रे. मग कसं? काय माझी स्वप्न त्या कॉलेजमध्ये, ही पोरं तिच्या कॉलेज पलीकडे जरा तेव्हा त्याला सांगितलं आमच्या स्वप्नावर लक्ष ठेव. हा, म्हणजे स्वप्नावर बाकीच्याला नजर नको ठेवायला. अच्छा हे दाखवतो. मग काय तात्या, काय अरे सकाळी तुला सकाळ सकाळ म्हणजे तुला कुठं कुठं बघितलं मी. कुठं? अरे ते वाचनाबाईच्या घरी गेलो, तिथं मी नव्हता. ते हे नाही ती चंपाबाई, तिथं गेलो, तिथं नव्हता. खालचाळीच्या सगुणाबाईकडे गेलो, तिथं नव्हता. ते सगळं बंद केलं जाणं मी. ती जुनी लपडी आता बंद आहेत का तुझी? पण ते सगळं अरे मग मी म्हणलं कुठं घ्यावा, तर शेवटी नाही होऊन तुला सांगतो संगीताबाईची इथं गेलो, तिथं पण नव्हता. सगळ्या बायाची नावं काढली नाही तर नाही, मी नाही, उदास आता तुझी जुनी लपडी मला माहिती सगळी. तर म्हणलं कुठं ना कुठं तरी असशील तू, पण तिथं कुठंच नाही. मला वाटतं त्या सगळ्यांनी तुझ्या ढोंगणावला आता मारायला दिसतात. अरे नको ना बोलू आता. संपलं आता. अरे किती मोठा प्रॉब्लेम झाला, तुला कळलं का नाही? काय झालं काय? हा, झालं काय? तुला काय म्हणलं त्या दिवशी मी? हा काय म्हणलं होतं हा. की बाबा आबा बिबट्या सुटला, काळजी घे, इकून तिकून, बरोबर की नाही? कॅमेरा लावायला तू सांगितलं काय होतं. मला म्हणला हा. तात्या त्या नुसते आप व्हायचं कळायचं बिबट्यानं कळायचं काय? खरं आहे ना? अरे आप आहे तर खरं झालं. काय झालं काय? बिबट्या आपल्या गावात आला. मी असताना. अरे बिबट्या त्या आईला तू बिबट्या आहे का? अरे वाघ आहे ना. हा. बिबट्या आपल्या गावात आला हा. आणि आपल्या गावातल्या माणसाला नेलं पण बिबट्यानी. आपल्या गावातल्या माणसाने नेलं. हा. कोणत्या माणसांना? कोणाला नेलं असं? आईला बघ आता, त्या सगुणाबाई तर आहे, सगुणाबाईला नसं नेलं. त्याच्या आईला सका तो पांढरंग बी आहेच की त्याच्या आईला पाशाला अरे कोण- बाबा तुला सांगतो, त्या सदाची मिवणी राणी, तिला बिबट्या नेलं. राणीला हा. बिबट्याने नेलं. हा. 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 अरे बाबा, अरे राणीला फार वाईट, फार धक्का बसला मला. अरे हा. नुसतं राणीला नाही नेलं, हा. त्याला एकावर एक फ्री. त्या राणी बरोबर तिचा तो भाऊ ना का पप्या, पप्या. त्याला बिबट्या नेलं. त्याला नव्हते, पप्प्याला नव्हते, फक्त राणीला नव्हतं न्यायला पाहिजे. अजिबात फार वाईट वाटलं मनाला माझ्या. फार आलं. हो, तुला सांगतो. हा. आणि मला ते हे नाही का आपला सदा सध्या सदा त्याची बायको आली, मी ते आपल्या गावोबाच्या मंदिरापाशी मंजुळा. होतो.
आणि मला म्हणले तात्या तात्या अहो लय वाईट झालं. म्हणलं काय झालं रडायला बाबा एवढं काय झालं, कोण मेलं नाही. म्हणले अहो बिबट्याने म्हणले आमच्या राणीला आणि त्या पप्प्याला नेलं, अवघड झाले हो असं तसं. आणि म्हणले आता माझ्या आईला कोण आहे तिकडं, एकुलती एक पोरगा होता, मी लग्न झाले, आता पोरगा नेला, पोरगी नेली, माझ्या आई बापाने कसं जगायचं. तर मग ते म्हणले ते वन खात्याचे काहीतरी पैसे मिळतात ना, हा मिळतात बरं का त्यांना माणूस पैसे. मेले हा, 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 तेवढं हा. म्हणले तात्या तुम्ही ना बाजारा शेक तुम्ही पुढारी लोक आहेत तर वर तेवढं वजन टाकून म्हणले तेवढं आम्हाला पैसे मिळून दिलं म्हणजे तेवढंच आईला आई बापाला म्हणले जरा आधार होईल म्हातारपणी. मी म्हणलं आबाच्या कानावर घालतो मी काय ना काय करतो म्हणजे नको टेन्शन घेऊ तू. तात्या तू काही पण म्हण पण त्या राणीला बिबट्या नेला फार वाईट झालं रे, फार वाईट. लय वाईट झालं तुला सांगतो आबा. आबा हा हा फोन वाजतोय, फोन वाजतोय, व्हायब्रेट व्हायब्रेट वर आहे. बघा असला वापरतो बारका आपला बाटणाचा काहीतरी फोन हा नंबर आहे म्हणजे ते शेव नाही थांब हा शेव नाही घे घे घे. हा, थांब. एक मिनिट कंपनी. हॅलो हा बाई हॅलो हॅलो हा कोण हा राणी तुझी म्हणताय काय हा तू पप्या तो पण आणि तू बिबट्याचा हा हा काय बोलतोय बर हा 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 बरे ना बर चालते हा ठेव हा सांगतो. आबा अरे राणीचा फोन होता, राणीचा फोन होता आणि त्याच्या आईला सध्या त्याची बायको तर म्हणली बिबट्याने नेलंय. त्याच्या बाईला सांगा. किती बांडगोळ येत. अरे आबा ते राणी म्हणली राणीचा फोन आलाय आणि ती म्हणली आम्ही इकडे आलोय म्हणले आईकडे, पण पप्प्या पण जिवंत आहे मी पण जिवंत आहे म्हणले. बापरे. आणि मी म्हणते बिबट्या म्हणले काय झालं काय ते ताई म्हणले जा आता 2-3 दिवस बरं तर राहिलं तुम्ही हा. जायला भेटून या म्हणून आईला भेटायला आलोय म्हणले आम्ही. आणि ह्या सध्याने त्याच्या बायकोने अफवा पसरली बिबट्याने नेलं म्हणजे बिबट्याच्या नावाखाली पैसे लाटायचं काम लाटायचं काम चाललंय त्यांचं, त्याच्या नाही. आणि राणी मला म्हणले दाजीचा फोन लागा ना म्हणून तुम्हाला केला. होय का? बरं झालं घडी मला फोन केला. आब्या तू एक काम कर काय तू चल माझ्या बरोबर त्या सध्याला आणि त्या मंजुळाला असं ठोकतो का भांडवळ नाही जमायचं मला त्याची थोबाड बघायची नाही, त्या मंजीचं त्या सध्याचं थोबाड नाही बघायचं. अरे पण हराम खोराला काय अक्कल आहे का खुशाल पैसा ना मला म्हणले की मैतीला पैसे नाहीत ना असं नाही तर तुम्ही गाव गोळा करून द्या हे नाही. अरे त्या दिवशी माझ्याकडून मी निमार्ध पैसे गोळा करून पण दिले त्यांना गावाला मग नाही आता त्यांच्याकडे बघतो मी अजिबात नाही. तू नाही येणार नाही येणार. तू नको तुला काय शेपलं तू शेपल. मी जातो मी पण तुझ्या नाश्ता पाणी करतो. बरं जाऊ दे. बघ त्याच्या. कसला प्लॅन सक्सेस झाले. नंबर झालाय फक्त या कानाची खबर त्या कानाला जाता कामा नये. नाहीतर मग तुम्ही आणि मग मी काय पण बायको हा हायलो अख्ख्या गावाला कामाला लावलं आपण. हा, मग तसं बायको माझी लय हुशार आहे. डोक्यालिटी म्हणतात त्याला, डोक्यालिटी कळलं का ना. हा कप्पा आहे ना हा अख्खा रिकामा आहे. कळलं का. मग आपल्या सक्सेस साठी एखादं गाणं बिणं गाणं पैसे येणार आहेत ना आपल्याकडं. मुझे पैसा मिला यार मिला. नाचायचं बंद करा, ती कामं करा. नाचते. अगं बायको आता पैसे येणार म्हणल्यावर आपण मग मस्त पैकी लोक ठेवू का आम्हाला हा हा बरं. आणि मस्त आपण फिरायला जाऊ लोणावळ्याला. पैसे वायाला घालवायचे नाही. मी काय सांगते हा. आता पैसे आले ना हा. मला दागिने करा. हा चालतंय ना. गळ्यात साधा फुटका मनी नाही हे माझ्या अगं आईने करून बायको दिलंय. तुला आहे हा? ना असं उभं गंठन करतो उभं गंठन काय राहतं ते गंठन असते. गंठन असते फक्त गंठन. ते काय तर राहतं ना उभं काहीतरी. हा गंठन म्हणा. आज बरं मला ते घेऊ. भारीतलं गंठन पाहिजे आणि चांगलं महागाचं. कळलं का? 3-4 अगं तोळ्याचं. दिलंच डन. हा. मग त्याच्यानंतर मला महाबळेश्वरला फिरायला घेऊन जा. अगं महाबळेश्वर लोंढावळा खंडावळा सगळं करू. बोलले ना परत केलं ना आता काय? लोणावळा खंडाळा म्हणा. मग तेच राहतं ना बा. पन्हाळा बँगलोर, गोवा. अगं मी काश्मीरला जाऊन आलो. अयो, काय धक्का दिला बायको. अजून मी तुम्हाला सांगते मला बिर्याणी खायची, मला हे खायचं ते खायचं. मला ना सगळे माझे शौक पूर्ण झाले. बाबू. साड्या घ्यायच्यात मला, त्याच्यानंतर दागिने घ्यायचे, बर. माझं मेकअपचं सामान घ्यायचंय. शब्दाला किंमत बायको. तुला 2 साड्या मला 4 साड्या. साड्या घ्या कापड घ्या चोपड घ्या बिर्याणी घ्या तुम्हाला सांगतो मटण घ्या. आईला लई चाललंय काय लॉटरी बिटरी लागली का काय. तसं नाही तात्या. मग कसं खालचा ऊस निघला आमचा. खालचा अहो म्हणजे तिकडचा.
खालचा ऊस तोडला आलं काय त्याचं बिल अरे मग बिल आलं म्हणलं, मग बायकोला जरा उभं घंटन करा म्हणलं. उभा घंटा ते नाही का राहतं, काय राहतं बायको काय म्हणते अहो, गंठन असतंय ते. नाही ते काहीतरी म्हणते ना. मला गंठनच माहिती. म्हणजे असं चाललंय व्हय? नाही ते सवय आपली त्याला मारा लहानपणापासून. त्याला एक ठोका हाणला ना, ते जुनं टीव्ही रेडिओ कसं होतं ते बंद पडलं की असं ठोका हाणलं की चालू होतं, त्याचं तसं नाही आहे. तसं नाही, मी सोडून त्यांना जास्त कोण मारत नाही ना म्हणून म्हणलं. अगं, माझ्याच हाताचं तू खाल्लंय. लग्नाच्या नंतर मारायला लागली, त्याच्या आधी त्याला मीच मारायचो म्हणजे हाताने. बरोबर, म्हणजे अशा प्रकारे ऊस गेला म्हणून चाललंय वय. हा बरं, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. आनंदाची? हा कोणती? काय असेल बरं का? आबा मिळाला काय? हा ना, आबा नाही मला. ते पैसे येणार होते शासनाकडनं, ते आले असतील. शासनाकडून मग त्या राणीला आणि तुमच्या त्या दाजीला तुमच्या मेवण्याला बिबट्या नेल्याचं पैसे का ते वंखायचं? अहो पैसे तर काय पैशाचं नाही आलंय. अहो तुमच्या राणीचा फोन आला होता. राणीचं फोन? पुढे या. राणीला बिबट्याने नेलं ना. मी येऊ का घरी जाऊन? थांबा राणीला बिबट्याने नेलं ना, मग राणीचा फोन आलता. ते जो फोन आता का? नाही, मला वाटतं ते नाही ना तात्या, त्या बिबट्याच्या फोनून फोन केला असं. तिचं फोन अहो, तिचा फोन त्याला काय किडनॅप बिडनॅप केलं तेव्हा लगेच तिने दापला फोन चोरला त्याच्या फोन केला. अरे बाणगोळा, आता कसं म्हणते का तुला असं हाणता येतं? मंजुळाबाई, अहो मंजुळा इकडे या. मंजुळाबाई, अहो मंजुळाबाई, तू मला तरी काय कळतं का नाही? अहो हे बांडगोळ्या बावळट याला अक्कल नाही. अरे काय तू अफवा पसरवली, बिबट्याने नेलं बिबट्याने. अरे बांडगोळा होता, राणीचा मला फोन आलता. राणी तुमचं ते कोण ते पिंट्या का पप्प्या का झाप्या तिकडं मारायला दिला तुझ्या पाठवून तिकडं, आणि इकडे गावात अफवा पसरवली होय तुम्ही. बिबट्या नेलं, चुपट्या नेलं, कोपट्या नेलंय. अरे किती लोक खोटं बोलता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गाडाच बोललो का अजिबात? काय ह्याला अक्कल नाही, ते मूर्ख आहे. तुला ते कळत नाही का काय गोष्टी? आपण ह्याच्या काय लाज लागली? तू कशाची गरज का काय करायची? अहो पण मी नाही लादेल लागले तात्या, ह्यांनीच मला सांगितलं असं कर म्हणून. सगळं इच्छा होता तात्या. मी काहीच केलं नाही, कळलं ना? इंस्टाग्राम कोणी दाखवलं? माझ्या नादी लागू नका, कळलं ना? मी नाही केलं. तू सुरुवात केली आधी तात्या. तुमची भांडणं. अरे प्लॅन कुणाचा असा ना काय, इथं एकतर काय लागा तो बिबट्या सुटला, गावात लोकांची अक्षरशः हागाय मुतायची बंद झाली, आणि तुम्ही त्याची चेष्टा मस्कर लावली वरे. काय तर म्हणे बिबट्याने जर नेऊन गेलं तर वन खातं कोण पैसे मिळते म्हणून खुशाल मिळून गेला, मुलीला मारायला निघाला. तुला अक्कल वाटले पाहिजे, लाज वाटले पाहिजे सुद्धा. आणि ह्या प्लॅन मध्ये मंजुळा बाई तुम्ही सभा झाला वय गायबाने. हो ना, आता एक काम करतो, काय तुम्हाला ते गावाला पैसे गोळा करून दिलेत ना, मैत्री दिलते का त्या गोष्टीचे, ते पैसे टाका. तर मी काय करतो माहिती आहे का, बिबट्या आला असं खोटनाटं पसरलं हे सुद्धा कायद्यानं गुन्हा असतो. तुमच्या केसच करतो आणि गाववाल्यांना सांगतो की असं काय नाही, मग द्या तोंड गावाला. नका ना पैसे खर्च झाले तात्या, नका ना राव, माफ करा ना राव तात्या, राव पाया पडतो राव तात्या. वट हे बघा, अजून मी ही गोष्ट कोणाला सांगितलेली नाहीये, लक्षात ठेवा. परत मंजुळाबाई, तुम्ही पहिल्यांदा ह्याच्या तावडीचा असले ह्याच्या मूर्खाच्या नादी लागू नका. हे तो ह्याला अक्कल नाही, लाज नाही, लाजा नाही. तुम्ही ह्याच्या नादी लागून स्वतःची इज्जत घालून घेऊ नका. आलं लक्षामध्ये? हे मी सांगत नाही. परत अशी अफवा पसरू नका. आणि त्याच्या आईला बिबट्याकडून पैसे मिळतो म्हणून जिवंत माणसाला मारू नका. हा, तिकडे कशाने काहीतरी मरायचं म्हणायचं, बिबट्यानेच नेलं वैर. अरे तुम्ही त्याला का खुशाल माहेराला पाठवून दिले तुमच्या मेवण्या मिळूला, आणि सांगितलंय काय बिबट्याने नेले. परत असं करायचं नाही. हा, आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता तरी तुम्ही खोटी अफवा पसरवली की तुमच्या राणीला आणि त्याला बिबट्याने नेले, पण खरंच बिबट्या सुटल्याला आहे. तुम्ही असं खोट इकडं तिकडं आता ते काम करताय, मागा ऊस आहे, एखादा बिबट्या खरोखरच यायचा आणि तुम्हाला घेऊन जायचा. त्यामुळे असं काय करू नका आणि खोटी अफवा पसरू नका. आणि जर शेतातले काम करताना जरा सावधगिरीने काम करा. हा, लक्षामध्ये? हा, एक काम करा, गळ्यात तसला खेळाचा पट्टा घाला. अहो ते म्हणजे बिबट्या येतो नडल धरून घेऊन जातो. तो कुत्र्याला राहतो तो का? हा, तो घाला. माणसांनी कुत्र्यांसारखं जगायचं. जगावंच लागणे. चालते, जाऊ का? परत असं अडगत करायचं नाही. हा, याची गाय पण आहे त्यांच्या. जाऊ का? हा, चालतंय. सांगितलं होतं ना तुम्हाला, हे करतो होतो ना. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो.
यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी